नमस्कार मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या काही घडामोडी बघणार आहोत 2025च्या, ज्या की येणाऱ्या 4 जानेवारी आणि 11 जानेवारीच्या कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिमसाठी उपयोगी पडतील. ही आपली फास्ट ट्रॅक व्हिडिओ असणार आहे, कारण ऑनलाईन आता परीक्षा तोंडावर आल्यामुळं आपण काय करणार आहोत, ते फास्ट रिवाईज करणार आहोत. हे काय आपल्याला फक्त शिकवायचं नाही आहे, ते फक्त रेकॉर्ड करण्यासाठी हायलाइटेड की पॉईंट्स आहेत. आता पहिला आहे सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया. हे काय आहे? हैदराबाद येथे स्थित विमानांच्या इंजिन दुरुस्तीसाठी भारतातील पहिले आणि सर्वात मोठं MRO केंद्र म्हणजे काय आहे? सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया. हॅमर काय आहे? हायली ॲगाईल मॉड्युलर कम्युनिशन एक्सटेंडेड रेंज, म्हणजेच राफेल आणि तेजसारख्या विमानांसाठी एक अचूक मार्गदर्शित शस्त्र प्रणाली म्हणजेच हॅमर. तेजसचं काय आहे? तेजस हे भारताचे स्वदेशी बनावटीचे 4.5 पिढीचे म्हणजे जनरेशनचे मल्टी रोल लढाऊ विमान आहे. आता पुढे बघूया नेपिथ्रोमायसिन. हे काय आहे? भारताने जीवघेण्या श्वसन संक्रमणावर उपचारासाठी विकसित केलेले पहिले स्वदेशी अँटीबायोटिक म्हणजेच नेपिथ्रोमायसिन आहे. रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम हा काय आहे? भारत आणि ब्रिटन यांनी तरुण शास्त्रज्ञांसाठी संयुक्तपणे सुरू केलेला उपक्रम म्हणजे रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम. कोर्ट कॉम्बॅट काय आहे? भारतीय लष्कराच्या नवीन गणवेशाचे नाव, ज्यासाठी बौद्धिक संपदा अधिकार प्राप्त आहेत, त्याला कोर्ट कॉम्बॅट असे म्हणतात. वीर काय आहे? प्रवेग डायनामिक्सद्वारे भारतीय लष्करासाठी सादर केलेले जगातील पहिले ऑपरेशनल इलेक्ट्रिक सामरिक ऑल टेरेन वाहन म्हणजेच वीर आहे. रेड 52 हे काय आहे? कर्करोगाच्या उपचारासाठी आयोवा विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेली DNA दुरुस्ती प्रोटीनची एक अनपेक्षित रचना म्हणजेच रेड 52 आहे. क्यूपाय AI इंडस हे काय आहे? भारताची पहिली 25 क्यूबिट क्वांटम प्रोसेसिंग युनिट आणि फुल स्टॅक क्वांटम चिपचं नाव काय आहे? क्यूपाय AI इंडस. आता वैभव फेलोशिप कार्यक्रम हा काय आहे? भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना देशातील संशोधन संस्थांशी जोडण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम म्हणजेच वैभव फेलोशिप कार्यक्रम. वायुपुत्र स्पेड किड्स इंडियाने विकसित केलेला आणि विजेवर चालणारा भारताचा पहिला इलेक्ट्रिक रॉकेट म्हणजेच वायुपुत्र, त्याचं नाव काय? वायुपुत्र. दृष्टी भारतीय रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी विकसित केलेली AI आधारित संगणक दृष्टी प्रणाली म्हणजेच दृष्टी. बिरसा 1001 हे काय आहे? सिकल सेल आजारांच्या उपचारासाठी भारताची पहिली स्वदेशी क्रिस्पर आधारित जीन थेरपी म्हणजेच बिरसा 1001. आता नेक्स्ट कार 19 कर्करोगाच्या उपचारासाठी भारताची पहिली घरगुती कार टी सेल थेरपी म्हणजेच नेक्स्ट कार 19 हे आहे. आता विक्रम 32 भारताची पहिली स्वदेशी बनावटीची 32 बिट मायक्रोप्रोसेसरची चिप जी अंतराळ मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहे, त्याचं नाव काय आहे? विक्रम 32. आता CRIB म्हणजेच काय? CRIB कर्नाटकमध्ये शोध लागलेला जगातील एक नवीन आणि अत्यंत दुर्मिळ रक्तगट म्हणजेच काय आहे? CRIB म्हणजे क्रीब. कर्नाटकमध्ये शोध लागलेला जगातील एक नवीन आणि अत्यंत दुर्मिळ रक्तगट म्हणजेच CRIB क्रीब. सूर्य AI हे काय आहे? नासा आणि IBM यांनी सूर्याच्या जटिल वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी विकसित केलेली AI प्रणाली म्हणजेच सूर्य AI. सभासार पंचायत राज मंत्रालयाने ग्रामसभांच्या बैठकीचे इतिवृत्त स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी विकसित केलेले AI उपकरण म्हणजेच सभासार होय. आता स्पेडेक्स काय आहे? स्पेडेक्स हे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट इस्रोची अंतराळात 2 उपग्रहांना यशस्वीरित्या जोडण्याची मोहीम म्हणजेच स्पेडेक्स मिशन.
भारताने नुकतंच स्पेस मिशन लॉन्च केलं होतं मागच्या वर्षी. सरल सरल हे काय आहे? वैज्ञानिक संशोधनाला अधिक सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय अनुसंधान फाउंडेशनने सुरू केलेले AI आधारित साधन म्हणजेच सरल. मैत्री-2 हे काय आहे? पूर्व अंटार्क्टिकामध्ये भारताचे प्रस्तावित 4थे संशोधन केंद्र म्हणजेच मैत्री-2. ऊर्जा संक्रमण निर्देशक 2025 जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित अहवाल ज्यात भारताला 110 देशांपैकी 71वे स्थान मिळाले आहे. आता विविध क्षेत्रातील सन्मान. नरेंद्र मोदी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा घाना देशाने त्यांच्या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान केला आहे. मिथिरा विभूषण 2025 श्रीलंका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान मोदींना देण्यात आला आहे. मिथिरा कुठला आहे? मिथिरा विभूषण 2025 मिथिरा विभूषण हा श्रीलंकेचा आहे आणि ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा घानाचा आहे. धर्मचक्रवर्ती कोणाकडून मिळाला आहे? जून 2025 जैन समाजाचे पंतप्रधान मोदी जैन समाजाने दिला आहे. म्हणजे भारतातील जो जैन समाज आहे त्याने धर्मचक्रवर्ती हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. की टू द सिटी हा जुलै 2025 मध्ये अर्जेंटिनाच्या नगर प्रशासनाने पंतप्रधान मोदींना शहराची प्रतिकात्मक चावी देऊन सन्मानित केले. द्रौपदी मुर्मू यांना काय मिळालं आहे? पोर्तुगालच्या लिस्बन शहराची प्रतिष्ठित सन्मान किल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आली. श्री रविशंकर यांना विश्व शांती आणि सुरक्षा नेता पुरस्काराने सन्मान करण्यात आले. दलाई लामा यांना काय? दलाई लामा हे तिबेटी आध्यात्मिक गुरूंना मार्च 2025 मध्ये गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड 2025 ने सन्मानित केलेला आहे. नीरज चोप्रा. आता दलाई लामा म्हणले की काय? गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड दलाई लामा. विश्व शांती आणि सुरक्षा नेता कोण? श्री रविशंकर. लिस्बन शहराची प्रतिष्ठित किल्ली कोणाला मिळाली? द्रौपदी मुर्मूंना यांना मिळाली. नरेंद्र मोदी यांना कोणते पुरस्कार मिळाले? ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा घानाचा, मिथिरा विभूषण श्रीलंकेचा, धर्मचक्रवर्ती सन्मान हा जैन समाजाने दिलाय आणि की टू द सिटी हा अर्जेंटिनाच्या नगर प्रशासनाने दिलेला आहे. आता यामध्ये नीरज चोप्रा काय आहेत? भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नल या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्रा यांना काय? सेनेत लेफ्टनंट कर्नल ही उपाधी नीरज चोप्रा यांना देण्यात आली. अदेमोला अदेनले हा काय? नायजेरियन शास्त्रज्ञ यांना ऑगस्ट 2025 मध्ये अदेमोला अदेनले हे नायजेरियन शास्त्रज्ञ आहेत. यांना ऑगस्ट 2025 मध्ये पहिला खाद्य आणि शांततेसाठी वैश्विक MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कार. एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशिवारा ऑक्टोबर 2025 मध्ये देण्यात आला. टेक फॉर नेचर पुरस्कार फिशर फ्रेंड या ॲप्लिकेशनने संकटग्रस्त ऑलिव्ह रिले कासवांच्या संरक्षणासाठी आणि मच्छीमार समुदायांना समर्थन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. कुणाला? टेक फॉर नेचर हा पुरस्कार फिशर फ्रेंड या ॲप्लिकेशनला टेक फॉर नेचर पुरस्कार. आता सिमू सेट पुरस्कार कुणाला मिळाला आहे? कोलकाताच्या नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियमला हवामान बदल गॅलरी ऑन द एज साठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2025 कोणाला मिळाला आहे? घोस्ट टाउन व्हिजिटर या दुर्मिळ तपकिरी रंगाच्या तरसाच्या फोटोसाठी व्हिम व्हॅन डन फ्युअर यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. विश्व खाद्य पुरस्कार 2025 मारिया गेला हंगेरिया यांना विश्व खाद्य पुरस्कार 2025 दिला गेला आहे. प्रीतझर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 लिम जियाकोन यांना देण्यात आला आहे. रामसर पुरस्कार 2025 जयश्री व्यंकटेशन हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि जयश्री व्यंकटेशन हा या पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 आता पुरस्कार 2024 आहेत पण ते जानेवारी 2025 मध्ये देण्यात आलेला आहे. आता मग जानेवारी 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 देण्यात येणाऱ्या खेळाडूंचे नाव काय? मनू भाकर शूटिंगसाठी देण्यात आलाय. डी कुकेश बुद्धिबळासाठी, हरमनप्रीत सिंग हॉकीसाठी आणि प्रवीण कुमार यांना
प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलीट आहेत. यांना पण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 मिळाला आहे, जो की जानेवारी 2025 मध्ये देण्यात आला आहे. हे 4 नावं लक्षात ठेवा. जानेवारी 2025 मध्ये 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला. कोण आहे? मनू भाकर शूटिंगसाठी, डी गुकेश हे बुद्धिबळपटू आहेत, हरमनप्रीत सिंग हे हॉकीपटू आहेत आणि प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलीट आहेत. आता टेनिससाठी फायनल्स इटलीच्या जेनिक सिन्नर यांनी सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकलाय आणि त्यांनी कार्लोस अल्काराजला पराभूत केले. हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्कार 2024 पुरुष गटात कोणाला मिळालाय? हरमनप्रीत सिंग आणि महिला गटात सविता पुनिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नाईटहूडची उपाधी कोणाला देण्यात आली? फुटबॉलमधील सेवांसाठी इंग्लंडचे राजा चार्ल्स तृतीय यांना डेव्हिड बेकहॅम यांना नाईटची उपाधी दिली. क्रिकेटमधील सेवांसाठी जेम्स अँडरसन यांना नाईटहूड किताबाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता पुढची स्लाइड बघूया आपण. गणतंत्र दिवस परेड 2025 उत्तर प्रदेशच्या झांकीने सर्वोत्कृष्ट झांकीचा पुरस्कार जिंकलाय. या झांकीची थीम काय होती? महाकुंभ मेळा 2025 स्वर्णिम भारत विरासत और विकास अशी होती. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला मिळालाय? महाराष्ट्र राज्याला मिळालाय आणि सर्वोत्कृष्ट प्रथम श्रेणीत पुरस्कार जिंकलेला आहे. आसाम वैभव पुरस्कार 2024 कोणाला मिळालाय? राणा प्रताप कलिता यांना राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते देण्यात आला आहे. कोणाला? आसाम वैभव पुरस्कार 2024 राणा प्रताप कलिता. राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलाय? सोनू निगम यांना. मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2025 साई गौतम. मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2025 साई गौतम यांना. पी.व्ही. नरसिंहराव स्मृती पुरस्कार अर्थशास्त्रासाठी कुणाला मिळालाय? मनमोहन सिंग यांना. मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान होते. पुढची स्लाइड. आता पद्म पुरस्कार 2025 मध्ये एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 11 आणि पद्मश्री 113 असं लक्षात ठेवा. पद्मविभूषण म्हणजे जे सगळ्यात वरिष्ठ असतात. पद्मविभूषण हा सर्वात आहे, म्हणजे हा पद्म पुरस्कारांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणता? पद्मविभूषण हा 7 जणांना भेटलाय. त्यामध्ये पद्मभूषण 19 जणांना आणि पद्मश्री 113 जणांना असं मिळून 2025 मध्ये एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलंय. आता पुरस्कार विजेत्यांमध्ये काय? 23 महिला आहेत आणि 10 परदेशी व्यक्तींचा समावेश आहे आणि या पुरस्कार 23 महिलांना पुरस्कार मिळालाय आणि यामधील 10 व्यक्ती ह्या परदेशी व्यक्ती आहेत आणि 13 पुरस्कार हे मरणोत्तर प्रदान करण्यात आलेले आहेत. आता बाकीचे पद्मभूषण आणि पद्मश्री यांची नावे जास्त आहेत त्यामुळे ते काय सांगत नाही. म्हणजे पद्मविभूषण 7 आहेत. ते 7 पद्मविभूषण विजेत्यांची नावं तुम्हाला देतोय. एक दुबो नागेश्वर रेड्डी, न्यायमूर्ती जगदीश सिंह खेर. 3 नंबरचे आहेत कुमुदिनी रजनीकांत लाखिया हे गुजरातचे आहेत. श्री लक्ष्मण नारायण सुब्रमण्यम हे कर्नाटकचे आहेत. M.T. वासुदेवन नायर हे केरळचे आहेत, यांना मरणोत्तर मिळालाय. ओसामू सुझुकी जपानचे यांना पण मरणोत्तर मिळालाय आणि श्रीमती शारदा सिन्हा हे बिहारचे आहेत. पुढचा बघूया आता. 74वी मिस युनिव्हर्स 2025 कुणाला मिळालाय? फातिमा बॉश यांना हा किताब जिंकलाय. 74वी मिस युनिव्हर्स 2025 हा किताब फातिमा बॉश यांना मिळाला. ह्या फातिमा बॉश या मेक्सिकोच्या आहेत आणि या स्पर्धाचं आयोजन थायलंडमध्ये बँकॉक शहरात करण्यात आलं आणि यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोण होतं? मनिका विश्वकर्मा यांनी केलं होतं. मिस वर्ल्ड 2025 कोणाला मिळालाय? सुजाता चोंगश्री यांना मिळालाय. मिस वर्ल्ड 2025 थायलंडच्या ओल्ड सुजाता चोंगश्री यांना मिळालाय. मिसेस युनिव्हर्स 2025 हा पुरस्कार कोणाला मिळालाय? शेरी सिंग यांना मिळालाय. मिसेस युनिव्हर्स 2025 भारताच्या शेरी सिंग यांनी हा किताब जिंकलाय आणि हा किताब जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. आता मिस युनिव्हर्स इंडिया 2025 कुणाला मिळालाय? मनिका विश्वकर्मा यांनी हा किताब जिंकलाय. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 मनिका विश्वकर्मा आणि या मनिका विश्वकर्मा वर पण आहेत बघा. येतात मिस युनिव्हर्स 2025 74वी जी मिस युनिव्हर्स झाली होती त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व या मनिका विश्वकर्मा यांनी केलं होतं. म्हणून
आणि तसंच यांना मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा खिताब हा मनिका विश्वकर्मा यांनाच मिळाला होता. आता पुढचं बघू. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 कुणाला मिळालाय? मोहनलाल यांना. मोहनलाल हे मल्याळम सुपरस्टार आहेत. त्यांना सप्टेंबर 2025 मध्ये हा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे. 82वा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यामध्ये अनुपूर्णा राय यांनी त्यांच्या सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आता 77वे प्राईम टाइम एमी पुरस्कार 2025 द पीटने सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजचा पुरस्कार जिंकला आहे. गव्हर्नर साउंडर्स 2025 हा पुरस्कार टॉम क्रूज यांना दिलाय. नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटर्स हा पुरस्कार कोणाला मिळाला? थोटा थरानी यांना मिळाला. पुढची साईड बघूया मित्रांनो. आता 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना. कोणत्या चित्रपटासाठी? तर शाहरुख खान यांना जवान चित्रपटासाठी आणि विक्रांत मेसी यांना 12वी फेल या चित्रपटासाठी. आता सर्वोत्कृष्ट 71वे राष्ट्रीय पुरस्कार चालू आहेत आपले. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता सांगितलं तुम्हाला शाहरुख खान आणि विक्रांत मेसी. शाहरुख खान यांना जवानसाठी आणि विक्रांत मेसी यांना 12वी फेलसाठी. आता यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे? राणी मुखर्जी यांना. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी. राणी मुखर्जी यांना कशासाठी मिळालाय? म्हणजे राणी मुखर्जी यांना मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालाय. आता यामध्येच सर्वोत्कृष्ट पिक्चर फिल्म कोणता आहे? 12वी फेल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन द केरळ स्टोरी यासाठी. आता आपण मागं कोणता बघितला पुरस्कार? हा आपण 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघितला. आता पुढे आपण दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघणार आहोत. यामध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट स्त्री 2 या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे कार्तिक आर्यन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे कृती सेनन. सर्वाधिक विविधतापूर्ण अभिनेता आहे अल्लू अर्जुन. वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे कल्की 2898. म्हणजे हा चित्रपट आहे. पुढचं त्याचं ते वाचून घ्या तुम्ही. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कबीर खान. परत एकदा लक्षात ठेवा, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. दादासाहेब फाळके म्हणलं तर यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट स्त्री 2, सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनन, सर्वाधिक विविधतापूर्ण अभिनेता अल्लू अर्जुन, वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कल्की आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कबीर खान. पुढचा आता 70वे फिल्मफेअर पुरस्कार 2025. 70वा फिल्मफेअर. आता याच्या अगोदर आपण कुठला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघितले. आता आपण काय म्हणणार 70वा फिल्मफेअर पुरस्कार बघणार आहोत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आलिया भट्ट जिगरा या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव यांना. यामध्ये जीवन गौरव पुरस्कार जिनत अमान आणि श्याम बेनेगल यांना. आणि सर्वाधिक पुरस्कार कोणाला मिळाला? लापता लेडीज यांना. हे 13 पुरस्कार मिळाले. सर्वाधिक पुरस्कार 17वे फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला. एकूण 13 पुरस्कार. यामध्ये 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट जिगरा या चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव आणि जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? जिनत अमान आणि श्याम बेनेगल यांना. 97वे अकादमी पुरस्कार म्हणजेच अकादमी पुरस्कार ऑस्कर पुरस्कार. आता 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025. सर्वोत्कृष्ट चित्रपट एनोरा. 97वा ऑस्कर पुरस्कार 2025. या पुरस्कार बघतोय आपण. आता जास्त पुरस्कार झाल्यामुळे कन्फ्युज होण्याची शक्यता आहे मित्रांनो, मग त्यामुळे काळजीपूर्वक बघा. यामध्ये 97वे ऑस्कर पुरस्कार 2025 यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट एनोरा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर एनोरा चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिस्टसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मेडिसिन एनोरा चित्रपटासाठी,
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आहे किएरन कल्किन. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आहे झो सल्डाना. आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कुठला आहे? आय एम स्टील हिअर, ब्राझील देशाचा आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गीत कुठला आहे? एलमल. एलमल हा सर्वोत्कृष्ट मूळ गीत आहे. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणता आहे? फ्लो. आणि सर्वोत्कृष्ट साऊंड कोणता आहे? दोन मिनिटं मित्रांनो. सर्वोत्कृष्ट साऊंड ड्यून पार्ट 2. आता पुढचा चित्रपट. साहित्य पुरस्कार. बुकर पुरस्कार 2025. बुकर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? कॅनेडियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सेजले यांना मिळाला आहे त्यांच्या फ्लॅश कादंबरीसाठी. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025. बुकर पुरस्कार 2025 आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन्ही वेगवेगळे आहेत. बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड सेजले यांना, कॅनेडियन यांना, फ्लॅश कादंबरीसाठी. आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांना हार्ट लॅम्प या या पुस्तकासाठी मिळाला आहे, लघुकथा संग्रहासाठी. आणि हा पुरस्कार त्यांनी जिंकून आहे कारण मूळ कन्नड कथासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद दीप भारती यांनी केलेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 विनोद कुमार शुक्ला यांना. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 विनोद कुमार शुक्ला. तसाच 2024चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता? गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संयुक्तपणे 58वा पुरस्कार मिळाला होता. आता 59वा पुरस्कार कोणाला आहे? विनोद कुमार शुक्ला यांना. 34वा सरस्वती सन्मान 2024 भद्रेश दास स्वामी यांना मिळाला आहे. 34वा सरस्वती सन्मान 2024 भद्रेश दास स्वामी यांना. डेटन पीस प्राइज लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025 कोणाला मिळाला आहे? भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांना मिळाला आहे. हे सगळे मित्रांनो हे साहित्याचे पुरस्कार आहेत हे, त्यामुळे एकत्र घेतले. बुकर पुरस्कार 2025 कॅनेडियन लेखक डेव्हिड सेजले. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक हार्ट लॅम्पसाठी कर्नाटकच्या इतिहास. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास स्वामी यांना. डेटन पीस प्राइज लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सलमान रश्दी यांना. ब्रिटिश अकादमी पुरस्कार 2025 सुनील अमृत यांना. आणि प्रोफेसर व्ही के गोकाक पुरस्कार 2025 आनंद व्ही पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता पुढचं इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 चिलीच्या माजी राष्ट्रपती मिशेल बॅचलेट यांना नोव्हेंबर 2025 मध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. लैंगिक समता, मानवाधिकार आणि लोकशाही सुधारणेतील त्यांच्या योगदानाबद्दल नवी दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. म्हणजेच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 मिशेल बॅचलेट यांना. रॅमन मॅक्सेस पुरस्कार 2025 एज्युकेट गर्ल या संस्थेला. रॅमन मॅक्सेस पुरस्कार 2025 एज्युकेट गर्ल या संस्थेला. आता एज्युकेट गर्ल ही संस्था आहे काय? प्रतिष्ठित पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय संस्था आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या या संस्थेची स्थापना 2007 मध्ये सफीना हुसेन यांनी केली होती. या वर्षीचे इतर 2 विजेते मालदीवच्या शाहिना अली आणि फिलिपाईन्सचे फ्लावियानो अँटोनियो एल विलानुएला आहेत. डेझर्ट पाम अचिव्हमेंट अवॉर्ड 2026 कोणाला मिळाला आहे? लिओनार्डो डॅकाप्रियोला. डॉन पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? ऑस्कर पियास्ट्री यांना. सकाराव पुरस्कार 2025 आंद्रेस पोझोबूत आणि मझिया अमाग्लोबेली यांना. ग्रँड ऑर्डर ऑफ मंगुवा हा पुरस्कार कोणाला मिळाला? डोनाल्ड ट्रम्प यांना. इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? डोनाल्ड ट्रम्प यांना. पॅट्रियट ऑफ द इयर 2025 कोणाला मिळाला आहे? मेलानिया ट्रम्प यांना. आता आंतरराष्ट्रीय सन्मान आणि शांतता पुरस्कार हे म्हणजेच नोबेल पुरस्कार आहे. नोबेल पुरस्कार संगीत साहित्याचा नोबेल लाझलो हार्कोई यांना. हार्कोई यांना हंगेरीचे आहेत. म्हणजे नाव मित्रांनो वाचून घ्या. हे लाझलो म्हणजे आता आपल्याला उच्चार समजतं म्हणजे याची आपल्याला समजण्यासाठी म्हणजे लक्षात राहण्यासाठी लाझलो हार्कोई असं करून टाका. साहित्याचा पुरस्कार लाझलो हार्कोई. म्हणजे याची ट्रिक कशी करायची मित्रांनो? मेकअपचं साहित्य बघून लाझलो
शांतता पुरस्कार कोणाला मिळालाय? मारिया कोरिना मचाडो यांना. मारिया कोरिना मचाडो यांना. मग याची ट्रिक कशी करायची मित्रांनो? रीना शांतता मचाडो. रीना, हे रिया, मारिया मधलं रिया, कोरिना मधलं रीना आणि मचाडो म्हणजे काय? रीना शांतता मचाडो. ह्या मारिया कोरिना मचाडो आहे ते व्हेनेझुएलाचे आहेत आणि लाझलो हुरकाय ते हंगेरीचे आहेत. आता वैद्यकशास्त्र म्हणजे डॉक्टर मधले. आता वैद्यकशास्त्रातलं काय करायचं? डॉक्टर साकाराम्स ब्रुको हे याची ट्रिक्स आहे. डॉक्टर साकाराम्स ब्रुको म्हणजे काय? हे मेरी ब्रुको मधलं ब्रुको, साकागुची मधलं साका, फ्रेड रॉम्सल मधलं राम्स आणि मेरी ब्रुको मधलं ब्रुको म्हणजे साकाराम्स ब्रुको. डॉक्टर आणि मग त्याच्या पुढे डॉक्टर लावला, की काय होते? डॉक्टर साकाराम्स ब्रुको म्हणजे हे वैद्यकशास्त्रातले येतात. आणि भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालाय? मायकल एच डेवोरेट, जॉन क्लार्क, जॉन एम मार्टिनेज यांना. आता भौतिकशास्त्रातली काय करायची? भौतिकशास्त्रातली ट्रिक काय करायची? डेमार्ट म्हणजे डेवोरेट. डेमार्ट मधला क्लार्क फिजिशियन आहे. डे म्हणजे डेवोरेट, मार्ट म्हणजे मार्टिनेस, डेमार्ट मधला क्लार्क म्हणजे जॉन क्लार्क मधला क्लार्क फिजिशियन आहे. फिजिशियन म्हणजे भौतिकशास्त्र, फिजिशियन आहे म्हणजे डेमार्ट मधला क्लार्क फिजिशियन आहे, असे त्याची ट्रिक होते. आता रसायनशास्त्राचा पुरस्कार कोणाला मिळालाय? सुसुकू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम यागी यांना. आता याची कसं करायचं? रसायन केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये रिच ओम केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये रिच ओम सुसू करायला गेला. रिच ओम म्हणजे रिचर्ड रॉबसन, रिच म्हणजे रिचर्ड रॉबसन, ओम म्हणजे ओमर यागी आणि रिच ओम सुसू म्हणजे सुसुकुमू कितागावा. रिच ओम सुसू करायला गेला. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. केमिस्ट्रीच्या लेक्चरला रिच ओम सुसू करायला गेला. ह्याच्यामध्ये याची ट्रिक होती. आता अर्थशास्त्र आता याची काही ट्रिक बनवली नाही मित्रांनो, थोड्या दिवसात बनवून म्हणजे थोड्या वेळात बनवून देईन मी तुम्हाला जमलं तर. जोएल मुकीर अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार. जोएल मुकीर, फिलिप एगियन आणि पीटर हॉबिट हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे झाले म्हणजे नोबेल पुरस्कारांची ही यादी आहे. एकदा परत वाचून घ्या मित्रांनो, महत्वाचे आहेत. पुढचं आता अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणतं आहे? केरळ. अत्यंत गरिबीमुक्त राज्य काय? केरळ. नोव्हेंबर 2025 मध्ये घोषित केलेले भारतातील पहिले राज्य जे अधिकृतपणे अत्यंत गरिबीतून मुक्त झाले. म्हणजे अत्यंत गरिबीतून मुक्त झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ. नोव्हेंबर 2025 मध्ये. MRO काय आहे? मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरऑल हे एक केंद्र आहे जिथे विमानांच्या इंजिनांची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरऑल हे केले जाते. भारतातील पहिले असे हे केंद्र हैदराबाद मध्ये सुरू झालेलं आहे. आता QPI इंडेक्स काय आहे? भारताची पहिली 25 क्युबिट क्वांटम प्रोसेसिंग युनिट आणि फुल स्टॅक क्वांटम चिप जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्राला समर्पित केले आहे. आता ग्लोबल बिग कॅट संमेलन हे कुठं भरलं होतं? 2026 मध्ये पहिल्यांदाच भारतात नवी दिल्ली येथे आयोजित झालं होतं. हे एक आंतरराष्ट्रीय संमेलन आहे आणि जे मोठ्या मांजरीच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करते. आता नेक्स्ट कार 19 हे काय आहे? कर्करोगाच्या उपचारासाठी भारतात विकसित झालेली पहिली स्वदेशी कार टी सेल थेरपी आहे, जिचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. आता नेफिथ्रोमायसिन हे काय आहे? जीवघेण्या श्वसन संक्रमणाशी लढण्यासाठी भारताने विकसित केलेले पहिले स्वदेशी प्रतिजैविक आणि अँटीबायोटिक. प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक. ह्याचं हे काय आहे? नेफ्रिथ्रोमायसिन. आता नवीन पंबन ब्रिज हे काय आहे? पंबन ब्रिज हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल आहे जो तमिळनाडूच्या मंडपम शहराला पंबन बेटावरील रामेश्वरशी जोडतो. पंबन ब्रिज काय आहे? भारतातील पंबन ब्रिज हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल आहे जो तमिळनाडूच्या मंडपम शहराला म्हणजे तमिळनाडू म्हणजे राज्यातील मंडपम हे एक शहर आहे, त्या शहराला पंबन बेटावरील रामेश्वरशी जोडतो. बजरंग सेतू. आता बजरंग सेतू काय? बजरंग सेतू हा भारतातील पहिला ग्लास सस्पेन्शन ब्रिज आहे
बजरंग सेतू हा भारतातील पहिला ग्लास सस्पेन्शन ब्रिज आहे जो गंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे. बिरसा 1001 हा काय सिकल सेल आजाराच्या उपचारासाठी क्रिस्पर आधारित पहिली स्वदेशी जीन थेरपी म्हणजेच बिरसा 1001 आहे. आता मुकी काय आहे? मुकी हे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात जन्मलेली भारतातील पहिली स्वदेशी म्हणजे प्रौढ मादी चित्ता आहे आणि तिने 5 जिल्ह्यांना जन्म देऊन ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. म्हणजे तिचं नाव काय? मुकी. कुठं आहे? मध्य प्रदेश, कुनो राष्ट्रीय उद्यान. आता लॅन्झा एंड रेडार हा काय भारतीय नौदलाला मिळालेले पहिले स्वदेशी 3D निगराणी रडार म्हणजे काय? लॅन्झा एंड रडार. विक्रम काय? विक्रम हे भारतातील पहिले खाजगीरित्या विकसित केलेले व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे. विक्रम 1 भारतातील पहिले खाजगीरित्या विकसित केलेले व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट म्हणजे विक्रम 1. आणि विक्रम 32 काय मित्रांनो? हे तर कन्फ्युजन व्हायची हे आहे शक्यता. विक्रम एक हे वेगळं आहे आणि विक्रम 32 वेगळं आहे. विक्रम 1 काय आहे? भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट म्हणजे विक्रम 1. आणि विक्रम 32 काय आहे? भारताची पहिली पूर्णपणे स्वदेशी 32 बिट मायक्रो प्रोसेसर जी अंतराळ मोहिमांसाठी विकसित केलेली आहे. आता विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन हा काय आहे? भारतीय रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारने मिळून सुरू केलेली भारतातील पहिली विशेष जंगल सफारी ट्रेन आहे. विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन. कोण? भारतीय रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारने मिळून भारतातील पहिली विशेष जंगल सफारी ट्रेन चालवलेली आहे. वायुपुत्र काय आहे? वायुपुत्र चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया कंपनीने विकसित केलेले पूर्णपणे विजेवर चालणारे भारतातील पहिले इलेक्ट्रिक रॉकेट म्हणजेच वायुपुत्र होय. त्यानंतर सृजनम काय आहे? भारतातील पहिले स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल कचरा प्रक्रिया संयंत्र आहे जे एम्स नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले आहे. सृजनम भारतातील पहिले स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल कचरा प्रक्रिया संयंत्र आहे जे एम्स नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेले आहे. आता हॉलिवूड ऑफ फेम हे काय? अमेरिकेतील प्रसिद्ध स्थळ आहे. हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे अमेरिकेतील प्रसिद्ध स्थळ आहे जिथे स्टारने सन्मानित होणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय ठरलेली आहे. पुढे मित्रांनो, नोव्हेंबर 2025 मध्ये केरळला अधिकृतपणे अत्यंत गरिबी मुक्त राज्य म्हणून घोषित केले आहे. ही घोषणा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली. यामुळे केरळमधील कोट्टायम जिल्हा केली म्हणजे काय? आता मगाशीच बघितले आपण नोव्हेंबर 2025 मध्ये केरळ राज्याला अधिकृतपणे अत्यंत गरिबी मुक्त राज्य म्हणून घोषित केलेलं आहे आणि ही घोषणा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली. आणि यापूर्वी काय? केरळमधीलच कोट्टायम जिल्हा हा देशातील पहिला अत्यंत गरिबी मुक्त जिल्हा बनला होता. म्हणजेच देशातील पहिला अत्यंत गरिबी मुक्त जिल्हा कोणता होता? कोट्टायम केरळमध्ये. आणि आता पहिलं राज्य कोणतं म्हणलं? म्हणजे अत्यंत गरिबी मुक्त पहिलं राज्य केरळ बनले. बजरंग सेतू हा भारतातील काय? बजरंग सेतू हे भारतातील पहिले ग्लास सस्पेन्शन ब्रिज म्हणजे काचेचा पूल आहे आणि हा बजरंग सेतू कुठे आहे? उत्तराखंडमध्ये गंगा नदीवर आहे. भारताचं पहिलं सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर निर्मिती संयंत्र हे ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे स्थापित केले जाते. ही एक असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग सुविधा असेल. या प्रकल्पाची एकूण किंमत 67 कोटी आहे आणि ज्यामुळे औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीला चालना मिळेल. भारताचे आता 4 नंबरचं बघा. भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव वायुपुत्र आहे. म्हणजे भारताचं पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव काय? वायुपुत्र. ते चेन्नई स्थित स्पेस किड्स इंडिया या कंपनीने विकसित केलेलं आहे आणि हे वायुपुत्र रॉकेट आहे पूर्णपणे विजेवर चालते आणि पर्यावरण पूरक आहे ज्यामुळे पारंपरिक इंधन आणि कार्बन उत्सर्जनाची गरज नाही. 5 नंबर, गोवा हे सायबर फसवणुकीच्या कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे भारतातील पहिले राज्य बनलेलं आहे. म्हणजे काय? गोवा हे सायबर फसवणुकीच्या कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. 6 नंबरचं बघा. भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र दक्षिण अंदमानमधील चिडिया टापू नावाच्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. हे 120 कोटी रुपयांच्या या केंद्राचा उद्देश देशातील प्रवाळ खडकांवर कोरल रीफ संशोधनासाठी नोडल आणि देखरेख एजन्सी म्हणून काम करणे आहे. आता विक्रम 32 काय आहे? मगाशी बघितलं आपण मित्रांनो. विक्रम 32 म्हणजे विक्रम 32 म्हणतात त्याला, पण याचं नाव काय आहे ऍक्च्युली मध्ये? विक्रम 3201 हे नाव आहे याचं.
ह्यालाच शॉर्टकट म्हणून विक्रम 32 म्हणतात. विक्रम 32 ही भारताची पहिली पूर्णपणे स्वदेशी बनावटीची 32 बिट मायक्रो प्रोसेसर चिप आहे, जी अंतराळ मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहे. ही चिप इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि चंदीगड येथील सेमीकंडक्टर प्रयोगशाळेने डिझाईन आणि विकसित केलेली आहे. 8 नंबर बघा मित्रांनो, 8 ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या भारताच्या पहिल्या DNA आधारित हत्ती गणनेनुसार देशातील 22,446 हत्तींची नोंद झाली आहे, जी 2017च्या तुलनेत सुमारे 18% कमी आहे. आणि सर्वाधिक हत्ती सध्या कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक राज्यात आहेत. भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय छत्तीसगडमधील रायपूर येथे उघडण्यात आले आहे. या संग्रहालयाचे नाव शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय असे आहे. आता देशातील 10 नंबरचं बघा मित्रांनो, देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी मार्च 2025 मध्ये एम्स दिल्ली येथे सुरू होणार आहे. पुढचे मित्रांनो, शेवटची स्लाइड आहे मित्रांनो, आता लक्ष द्या, अत्यंत महत्वाचे आहे. ह्या काय आहेत योजना आहेत या. अटल पेन्शन योजना काय आहेत? असंघटित क्षेत्रातील नागरिकांना 60 वर्षानंतर 1,000 ते 5,000 रुपयापर्यंतची हमी पेन्शन प्रदान करण्याची योजना आहे. हे अटल पेन्शन योजना आहे. अमृत धरोहर योजना काय आहे? पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी अमृत धरोहर योजना. फक्त की पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, जास्त वाचायची गरज नाही, आता तेवढा वेळ पण नाही आहे आपल्याकडे. अमृत भारत स्टेशन योजना काय आहे? देशातील 1275, 11 लक्षात ठेवा मित्रांनो, अमृत भारत स्टेशन योजना देशातील 1275 रेल्वे स्थानकांना पुनर्विकास करण्यासाठी ही सुरू केलेली योजना आहे. म्हणजे हा नवीन बांधायचं नाही, पूर्ण जे आहेत त्यांचाच पूर्ण विकास करायचा आहे, डेव्हलप करण्यासाठी. आयुष्यमान भारत योजना हा काय? आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा सेवा पुरवणारी ही आयुष्यमान भारत योजना आहे. इंडिया AI मिशन काय आहे? देशांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला समर्थन देणे आणि विदेशी हार्डवेअरवरील अवलंबित्व कमी करणे यासाठी इंडिया AI मिशन लॉन्च करण्यात आलेले आहे. उन्नत भारत अभियान काय आहे? उच्च शिक्षण संस्थांना किमान 5 गावांच्या समूहांशी जोडून ग्रामीण समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणारी योजना आहे. म्हणजे कुठली? उन्नत भारत योजना. उडान योजना काय आहे? उडान योजनेचं जे ब्रीद काय? उडे देश का आम नागरिक या संकल्पनेवर आधारित लहान शहरांमधील हवाई प्रवास सर्वसामान्यांसाठी स्वस्त बनवणारी योजना आहे. कुठली? उडान योजना. एक राष्ट्र एक फास्टॅग हे काय आहे? प्रत्येक वाहनासाठी फक्त एकच फास्टॅग वापरला जावा हे सुनिश्चित करणारी योजना आहे, जेणेकरून एकाच फास्टॅगचा वापर अनेक वाहनांसाठी होऊ नये. आता किसान संपदा योजना काय आहे? देशातील अन्न प्रक्रिया उद्योगांना विकसित आणि आधुनिक बनवून कृषी उत्पादनांवर अधिक प्रक्रिया होण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना म्हणजेच किसान संपदा योजना होय. गोवर्धन योजना काय आहे? गावांना स्वच्छ ठेवणे, जनावरांच्या कचऱ्यापासून ऊर्जा आणि जैविक खत बनवून राष्ट्रीय कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जल जीवन मिशन काय आहे? प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दररोज 55 लिटर पाणी पुरवठा निश्चित करण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. नमामि गंगे परियोजना काय आहे? गंगा नदीला प्रदूषणमुक्त करणे आणि तिचे पुनरुज्जीवन करणे या उद्देशाने सुरू केलेला कार्यक्रम म्हणजे नमामि गंगा परियोजना. PM किसान सन्मान योजना काय आहे? पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत देणारी योजना म्हणजेच PM किसान सन्मान योजना. PM कुसुम योजना काय आहे? शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 30 ते 90% पर्यंत अनुदान देणारी योजना म्हणजेच PM कुसुम योजना. PM श्री योजना काय आहे? PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया देशभरातील 14,500 पेक्षा जास्त शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची योजना म्हणजेच PM श्री योजना. PM स्वनिधी योजना काय? रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुढे घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे म्हणजेच PM स्वनिधी योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजना काय? लहान उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी अंतर्गत सुरू केलेली योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. मुद्राचा लॉंग काय? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. बेटी बचाव बेटी पढाओ काय? भारतातील घसरत्या लिंग गुणोत्तरावर उपाययोजना करणे आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेला हा एक महत्त्वाचा अभियान आहे बेटी बचाव बेटी पढाओ. भारत नेट काय आहे? ऑप्टिकल फायबरद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागात हाय स्पीड ब्रॉडबँड
पोहोचवण्याचा प्रकल्प म्हणजेच भारतनेट प्रकल्प. मिशन इंद्रधनुष्य काय आहे? 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुले आणि गर्भवती महिलांना 7 जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण अभियान आहे. मेक इन इंडिया काय आहे? भारताला आत्मनिर्भर बनवणे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी सुरू केलेली योजना कोणती? मेक इन इंडिया योजना. सागरमाला प्रकल्प काय आहे? भारताच्या सागरी किनारपट्टी आणि जलमार्गांचा वापर करून बंदर आधारित आर्थिक विकासाला चालना देणारा कार्यक्रम म्हणजेच सागरमाला कार्यक्रम. स्मार्ट सिटी मिशन काय आहे? देशातील 100 प्रमुख शहरांचे नूतनीकरण करून त्यांना नागरिकांसाठी अधिक टिकाऊ आणि अनुकूल बनवण्याची योजना म्हणजेच स्मार्ट सिटी मिशन. स्वच्छ भारत मिशन काय आहे? स्वच्छता, सफाई आणि उघड्यावरील शौचास निर्मूलन यावर लक्ष केंद्रित करून जीवनमान सुधारण्यासाठी सुरू केलेला राष्ट्रीय अभियान म्हणजेच स्वच्छ भारत मिशन. स्वामित्व योजना काय आहे? ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्ता धारकासाठी स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड बनवण्याची योजना आहे. ठीक आहे मित्रांनो, आता परत भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. हे असंच चालू राहणार आहे. जर तुम्हाला ह्या म्हणजे करंट अफेअर्स जर चांगला वाटत असतील आणि तुम्हाला जर याच्या PDF किंवा असेच लेक्चर्स पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.